अमरावतीत आज प्रसूती व स्त्रीरोग सोसायटीचा भव्य पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हॉटेल मैफिल येथे आयोजित या सोहळ्यात अनेक मान्यवर डॉक्टरांनी हजेरी लावली. सोसायटीच्या माजी सचिवांनी आपल्या कार्यशाळेतील उल्लेखनीय कामगिरी सादर केली. चला पाहूया सविस्तर रिपोर्ट. अमरावती प्रसूती व स्त्रीरोग सोसायटीचा भव्य पदग्रहण सोहळा रविवार 23 मार्च रोजी हॉटेल मैफिल येथे मोठ्या आनंदात संपन्न झाला. सोसायटीच्या माजी सचिव डॉक्टर मोनाली ढोके यांनी आपल्या कार्यकाळातील विविध उपक्रम आणि सामाजिक कार्यांची सविस्तर माहिती दिली. शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आरोग्य जनजागृती उपक्रम यासह समाजोपयोगी उपक्रमांची त्यांनी स्क्रीनद्वारे आकर्षण असे सादरीकरण केले. सोसायटीच्या कार्यांची उपस्थित डॉक्टरांनी भरभरून प्रशंसा केली. यावेळी मान्यवर म्हणून डॉक्टर किरण कुर्तकोटी, डॉक्टर पराग बिनीवाले, डॉक्टर लक्ष्मी लोखंडे, डॉक्टर राजश्री भासले, डॉक्टर प्रांजल शर्मा आणि डॉक्टर सोनाली देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमात डॉक्टर सोनाली देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मोमेंटो, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांना गौरविण्यात आले. यानंतर डॉक्टर किरण कुर्तकोटी यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्ष, सचिव आणि कार्यकारिणी सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष डॉक्टर रश्मी खार आणि माजी सचिव डॉक्टर मोनाली ढोके यांनी आपला पदभार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सोपविला. सर्व उपस्थित मान्यवर आणि डॉक्टरांनी नव्या कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आज आमचा पदग्रहण सोहळा होता. आजपर्यंत माझा कार्यकाळ होता. आता नवीन सोसायटी येते आहे, त्याच्यामुळे डॉक्टर पूनम बेलोकर हे प्रेसिडेंट राहील, डॉक्टर ललिता डोले ही सेक्रेटरी राहील, डॉक्टर रश्मी खार ही माझी प्रेसिडेंट होती आणि मी डॉक्टर मोनाली ढोले सेक्रेटरी होती. आज आमचा पदग्रहण सोहळा झाला आणि या कार्यक्रमात डॉक्टर पराग बिनीवाले आयसीयूजी चेअर, डॉक्टर किरण कुर्तकोटे सर अमॉक्स प्रेसिडेंट, डॉक्टर लक्ष्मी श्रीखंडे मॅडम आणि डॉक्टर भासळे मॅडम चीफ गेस्ट म्हणून होते. हा कार्यक्रम खूपच सुंदर पार पडला आणि हे जे असोसिएशन आहे ओबीजीवायचं, हे गरिबांसाठी, स्त्रियांसाठी आणि मुलांसाठी आणि सोसायटीसाठी खूप काम करतात. नवीन प्रसूती व स्त्रीरोग सोसायटीचा हा उत्साही पदग्रहण सोहळा अमरावतीतल्या वैद्यकीय क्षेत्रात एक अविस्मरणीय क्षण ठरला. नव्या कार्यकारिणीला आमच्याकडून ही हार्दिक शुभेच्छा. अशाच मोठ्या घटनांसाठी पाहत रहा सिटी न्यूज.